पंढरपूर तालुका वाळू माफियांनी केला बिहार। काल रात्री तुषार उर्फ बालाजी नागटिळक हा सामाजिक कार्यकर्ता आहे। याने अनेक वेळा आदोनसोंड इथून अवैध वाळू उपशाला विरोध केला, वरिष्ठांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या, पुणे येथे आयुक्त कार्यालयामध्ये उपोषणाला बसला। याचा राग मनात धरून पंढरपूर तालुक्यातील वाळू माफियांनी त्याच्यावर काल रात्री 11च्या सुमारास प्राणघातक हल्ला केला। त्याचे दोन्ही पाय तोडून टाकण्यात आले, एक हात तोडून टाकण्यात आला। याला जबाबदार वसूलदार पोलीस गणेश कुलकर्णी आणि आत्ताच नुकताच चार्ज घेतलेले पोलीस निरीक्षक चिल्लीवार साहेब हेच जबाबदार आहेत। कारण मी स्वतः देखील आजपर्यंत तिथून अवैध वाळू उपसा होतोय, आंबे येथून अवैध वाळू उपसा ह्याचे व्हिडिओ शूटिंग पुरावा वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली। त्यावेळेस अधिकाऱ्यांनी जर वेळेत कारवाई केली असती तर आज त्याच्या जीवावरती हल्ला झाला नसता, प्राणघातक हल्ला झाला नसता, त्याचे दोन्ही हातपाय तोडण्यात आले नसते, पाय मोडण्यात आले नसते। याला जबाबदार पोलीस निरीक्षक आहे आणि वसूलदार पोलीस गणेश कुलकर्णी आहे। आणि हल्लेखोरावरती ताबडतोब गुन्हे दाखल करा, त्यांना अटक करा आणि पोलीस निरीक्षक आणि पोलीस गणेश कुलकर्णी यांच्यावर देखील गुन्हे दाखल करा। अहो, पंढरपूर तालुक्यात वाळू माफियांनी अक्षरशः बिहार करून ठेवला। बिहार गुन्हेगार वाढवतात, पोलीस हप्ते घेऊन गुन्हेगार वाढवायचं काम करतात, पण पोलिसांना अक्षरशः तक्रारदाराला वेळ द्यायला वेळ नाही, तक्रारीची दखल घ्यायला वेळ नाही, 2 नंबर धंदे बंद करण्यासाठी वेळ नाही, अवैध वाळू उपसा बंद करायला त्यांना वेळ नाही। परंतु पैसे घेऊन रात्री 1ला आणि 2ला वाळू माफियाला घर उघडं करून त्यांना भेट देतात, त्यांच्याशी गप्पा मारतात, त्यांना थ्रूपास दिला जातोय। ही फक्त पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी, यात ती पंढरपूरचा हरामखोर तहसीलदार ती देखील जबाबदार आहे। त्यांच्या डोळ्यात काय चटणी गेली का? पोलिसांना दिसत नाही का? अहो, पाला जर हल्ला तर पोलिसांना कळतोय, तिथली पोलीस यंत्रणा काय झोपी गेली काय? या ठिकाणी माझी पोलीस अधीक्षक SP साहेबांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, साहेब, पंढरपूर तालुक्यात आजपर्यंत वाळू माफियांनी 6 महिन्यामध्ये 4 वेळा हल्ले केले आहेत आणि त्यात महसूल अधिकाऱ्यावरती 3 वेळा प्राणघातक हल्ला आहे। आपली यंत्रणा कुठे आहे? आपली यंत्रणा का कारवाई करत नाही? अहो, आपण कारवाई वेळेवर केली नाही म्हणून तर वाळू माफियांना मस्ती चढली, त्यांना माज आलाय आणि कायदा पायदळी तुडवून अशा पद्धतीने सामाजिक कार्यकर्त्यावर, महसूल अधिकाऱ्यावर, चांगल्या इमानदार पोलीस अधिकाऱ्यावर हल्ले केले जातात। आणि याला जबाबदार आपले भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि पंढरपूर तालुक्याचा माजखोर तहसीलदार आहे। यांच्यावर कारवाई पहिली करा। का कारवाई केली जात नाही? कशासाठी कारवाई केली जात नाही? ना शासनाने अजिबात त्यांना परवानगी दिली नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही, SP साहेबांनी परवानगी दिली नाही। मग ही माजलेली गुंड प्रवृत्तीचे वाळू माफिया कुणाच्या जीवावर वाळू उपसा करतात? यांना ताकद कोण देतंय? ज्या वेळेस हल्ले होतात त्यावेळेस पोलिसांचा त्याच्यामध्ये हात आहे, म्हणून तर हल्लेखोर हल्ले करतात। रात्रंदिवस वाळू उपसा कसा चालू आहे? अहो, पोलीस स्टेशन समोरून वाळूच्या गाड्या जातात, तहसील आपण समोर वाळूच्या गाड्या जातात, DYSP पंढरपूर कार्यालयासमोरून वाळूच्या गाड्या जातात। का पोलीस यंत्रणा कारवाई करत नाही? त्यांच्याकडे पावती नाही, त्यांनी नदीपात्रात वाळू उपसाची परवानगी नाही, त्यांनी वाळू उपसाला बोटी लावलेल्या आहेत त्याला परवानगी नाही, वाळू वाहतूक करणाऱ्या टिपरकडे एक पावती नाही, नदीतून वाळू भरून देणारा पोकल्यान मशीन त्यांच्याकडे पावती नाही। अहो, आंबे येथे 26 यारी मशीन आहेत, बेकायदेशीर चालू आहेत, 4-5 पोकल्यान मशीन बेकायदेशीर चालू आहेत, 50 टिपर गाड्या बेकायदेशीर वाळू वाहतूक करतात। आदोनसोंडी येथून 25 यारी मशीन बेकायदेशीर आहेत, 4-5 पोकल्यान मशीन बेकायदेशीर आहे। का तुम्हाला दिसत नाही? का कारवाई केली जात नाही? याचं कारण अवैध वाळू उपशाकडून काही पोलीस अधिकाऱ्यांना, काही महसूल अधिकाऱ्यांना पैसे मिळतात म्हणून ती कारवाई केली जात नाही। मला तर अशी माहिती मिळते, पंढरपूरचे नवीन चार्ज घेतलेले पोलीस निरीक्षक चिल्लीवार साहेब आणि पोलीस गणेश कुलकर्णी आणि पंढरपूरचा तहसीलदार यांचीच वाळू ठेक्यात भागीदारी आहे, म्हणून वाळू माफियावर कारवाई केली जात नाही। अहो, थोडी जीवाना नाही, मनाला लाज वाटली पाहिजे, लाज।
अहो महसूल अधिकाऱ्यावरती हल्ले झाले, तुम्ही सैपूट घालून गप्प बसला. अहो आता सामाजिक कार्यकर्त्यावरच्या जीवावर उठली, त्याच्या दोन्ही पाय तोडले, हात तोडले, लाज वाटली पाहिजे. कुठे आहे आपली यंत्रणा? अहो वारीच्या नावाखाली तुम्ही पंढरपूर तालुक्यातल्या महसूलवर दरोडे टाकण्याचं काम करताय. माझे हात जोडून जिल्हाधिकाऱ्यांना एसपीला विनंती आहे, आता तरी जागे व्हा. या वाळू माफियाच्या मुसक्यावळा. अहो या वाळू माफियाकडे रिव्हॉल्वर कुठून आले, तलवारी कुठून येतात? नदीपात्रामध्ये रिव्हॉल्वर तलवारी घेऊन वाळू उपसा केली जाते. यावेळी आपली यंत्रणा काय बाहेरच्या राज्यात तुम्ही चहा नाश्त्याला पाठवली का? का कारवाई केली जात नाही? याच्या पाठीमागे कोणता आमदार आहे, कोणता पालकमंत्री आहे, कोणता मंत्री आहे का, याची देखील चौकशी होणे आवश्यकता आहे. आणि माझी विनंती आहे, तात्काळ या हरामखोर माजलेल्या गुन्हेगारांना अटक करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.